मी बनवायला घेतला होता हाय प्रोटीन मूग दाल चिला. त्याच्यासाठी मी भिजलेले मूग घेतले, त्याच्यामध्ये लसण अद्रक मिरची हे सगळं टाकून त्याचं एक छानसं मिक्सचर ग्राइंड करून घेतलं. ह्यात बेसिकली आपल्याला डोस्याची जी कन्सिस्टन्सी असते ना त्यानुसार ते मिक्सचर बनवायचं होतं. मग नंतर काय झालं माहिती आहे का, मी अचानक माझ्याकडनं मिक्सरमध्ये खूप जास्त प्रेशर क्रिएट झालं, त्यामुळे पूर्ण पसारा सगळं मिक्सरमधलं सामान बाहेर सांडवलं होतं. मग ते मी सगळं साफ वगैरे केलं अँड देन मग मी परत ते वाटायला घेतलं. वाटण झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये केल्यानंतर मी डोसे बनवले आणि ते डोसे मी तुम्हाला शेअर करते. हे ॲक्च्युली मी आहे खानदेशातली, तिकडे ह्या डोस्यांना ढिंडरे असे संबोधलं जातं, मूग डाळीचे ढिंडरे. तर मोस्टली आमच्याकडे मुगाच्या डाळीचं पीठ दळलेलं असतं, त्यात पाणी टाकून मीठ टाकून जस्ट एकदम सिम्पल रेसिपी आहे आणि ती खूप हेल्दी आहे. तसं तर ज्याला प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट करायची असेल तर व्हेज ऑप्शनमध्ये मूग डाळ इज बेस्ट. 100 ग्राम मूग दालच्या मागे आपल्याला 25 ग्राम प्रोटीन भेटतं असं मी ऐकलं आहे. सो इट्स अ व्हेरी गुड अल्टरनेटिव्ह फॉर लाईक एग अँड ऑल, जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल. आणि असंही लहान मुलांसाठीही खूप सेफ आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे. तर ज्याला कोणाला आवडत असेल त्याने एकदा बनवा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं.